हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत MSCIT इरा सेशन 27. सर्वात पहिले तर इंट्रोडक्शन टू द सेशन पाहून घ्या. त्यानंतर यामध्ये बघा 4 नॉलेज चेक दिलेलं आहे. तर 4 पैकी आपल्याला पहिलं नॉलेज चेक 21st सेंचुरी ऑफिस स्किल्स या ॲरोवर इथे क्लिक करा. या ॲरोवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आपल्याला पहिलं नॉलेज चेक या ठिकाणी इथे दिलेलं आहे. तर पहिल्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 5 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, व्हॉट डू द फाईन लाईन अराउंड द फोरकास्ट लाईन रिप्रेझेंट म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 4 आहे. लोअर अँड अपर कॉन्फिडन्स बाउंड्रीज आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. द सेल बॉक्स इन द गोल सीक विंडोज डिस्प्ले द सिलेक्टेड म्हणत आहे. तर याचं उत्तर सेल्स आहे. सेलवर क्लिक करा. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. द फोरकास्ट शीट कमांड इन एक्सेल कॅन यूज बी टू क्रिएट चार्ट्स म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर फॉल्स आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट कॅन गोल सीक हेल्प यू विथ म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर डेरिव्हिंग इनपुट व्हॅल्यूज फॉर डिझायर्ड आउटपुट आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. फ्रॉम व्हिच एक्सेल ऑप्शन कॅन वी ॲड द ड्रॉ टॅब इन द रिबन म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे कस्टमाइज रिबन. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण सोडवणं झालेलं आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता आपला कोर्स आजच्या डेटमध्ये पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरं नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI रेप्लिका या ऑप्शन्सवर क्लिक करा. त्यानंतर बघा याच्या खाली आपल्याला दुसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर दुसऱ्या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, रिप्लिका ॲडॅप्ट इट्स कन्व्हर्सेशन बेस ऑन पास्ट युजर इंटरॅक्शन थॉट व्हिच ऑफ द फॉलोइंग म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर कन्व्हर्शनल AI मेमरी आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. विच AI टेक्नॉलॉजी अलाउ रेप्लिका टू डिटेक्ट इमोशन्स इन यूज कन्व्हर्सेशन म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे सेंटिमेंट ॲनालिसिस. 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं दुसरंसुद्धा नॉलेज चेक इथे सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला तिसरं नॉलेज चेकसाठी पार्टनरिंग विथ AI स्काईटवर क्लिक करा. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पाहू शकता या ठिकाणी आपल्याला तिसरं नॉलेज चेक दिलेलं आहे. तर या नॉलेज चेकवर क्लिक करा आणि त्यातून स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 2 प्रश्न आहे. तर पहिला प्रश्न, हाऊ डज डिजिलॉकर हेल्प युजर्स मॅनेज ऑफिशियल डॉक्युमेंट म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे बाय प्रोव्हाइडिंग डिजिटल स्टोरेज फॉर व्हेरीफाईड गव्हर्नमेंट डॉक्युमेंट आहे. त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा. विच डिजिलॉकर फीचर इज बेस्ट रिप्रेझेंटेड हिअर म्हणत आहे. तर याचं उत्तर पहा. तर याचं उत्तर असणार आहे QR कोड बेस्ड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. 7 नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झामला एस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं तिसरंसुद्धा नॉलेज चेक इथे सोडवणं झालेलं आहे आणि आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे. त्यानंतर चौथ्या नॉलेज चेकसाठी आपल्याला पार्टनरिंग विथ AI ल्युमेन्सवर क्लिक करा. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर पाहू शकता या ठिकाणी आपलं एक नॉलेज चेक दिलेलं आहे. तर हे आपलं चौथं नॉलेज चेक असणार आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून स्टार्ट करायचं आहे. व्हॉट इज द मेन यूज ऑफ लुमेन्स 5 म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर कन्व्हर्टिंग ब्लॉक टेक्स्ट इनटू व्हिडिओ फॉर्मॅट आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट टाईप्स ऑफ AI असिस्टन्स डज लुमेन्स 5 प्रोव्हाइड म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे इट सजेस्ट व्हिज्युअल एलिमेंट बेस्ड ऑन टेक्स्ट इनपुट आहे. 7 नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला येस करायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं चौथंसुद्धा नॉलेज चेक इथं सोडवणं झालेलं आहे. 4ही नॉलेज चेक सोडवल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सिम्युलेशन प्रश्न दिलेला आहे. तर सिम्युलेशन क्वेश्चन्सवर क्लिक करा आणि यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये पाहू शकता आपल्याला 2च प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न याच्यातून स्टार्ट करा. यामध्ये बघा, प्रिंट इन एक्सेल इज यूज टू प्रिंट द डाटा द स्प्रेडशीट सो यू कॅन यूज द प्रिंट ऑप्शन सो प्रिंट द गिवन एक्सेल शीट म्हणत आहे. तर यासाठी फाईल टॅबवर जा. फाईल टॅबवर गेल्यानंतर इथे प्रिंटवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यातून आपल्याला प्रिंट ऑप्शन्सवर क्लिक करायचं आहे. तर एवढे ऑप्शन्स आपल्याला करायचे आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्या. त्यानंतर बघा
यू कॅन ॲड अँड डिलीट टॅब्स ॲज पर युअर नीड्स. नाऊ डिलीट द स्टार टॅब इन द गिवन वर्कशीट म्हटलेलं आहे. तर यासाठी बघा काय करायचं आहे, स्टार टॅबला डिलीट करण्यासाठी सिलेक्शन करून घ्या, डिलीटच्या ऑप्शन्सवर जा आणि डिलीट शीटवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर एंड एक्झामला एस करा. पाहू शकता आपला स्कोर्स या ठिकाणी पूर्ण आलेला आहे आजच्या डेटमध्ये. त्यानंतर आपल्याला सेल्फ लर्निंग सोडवायचा, तर सेल्फ लर्निंगवर क्लिक करा आणि ते प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे. तर यामध्ये सेल्फ लर्निंगचे 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, आयडेंटिफाय द राईट सेट ऑफ स्टेप्स यूज टू ग्रुप कॉलम इन MS एक्सेल म्हणत आहे. तर याचं उत्तर पहा. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. सिलेक्ट द कॉलम्स बाय क्लिकिंग ऑन द कॉलम हेडिंग, क्लिक ऑन द ग्रुप ऑप्शन इन द आउटलाईन ग्रुप म्हटलेलं आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. करेक्ट आलेलं आहे. नेक्स्ट करा. व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन्स ऑफ द ड्रॉ टॅब इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. इट प्रोव्हाइड टूल फॉर फ्री हँड ड्रॉविंग, रायटिंग अँड अनोटेटिंग डायरेक्शन ऑन एक्सेल वर्कशीट आहे. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. व्हॉट इज द सेल रिसिप्ट म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 3 आहे. अ स्लिप दॅट कंटेन द लिस्ट ऑफ द टर्म्स डाटा कस्टमर ऑर्डर्स आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोइंग इमेजेस ऑफ टेम्पलेट डिस्प्ले अ सेल्स रिसिप्ट म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन 1. तर ऑप्शन 1 वर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. सपोज यू ओन an online clothing store, a customer has ordered a few items from you. What will be an ideal file format for you to send the sales receipt for the order म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. PDF फॉर्मॅट आहे. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झाम करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ लर्निंग सुद्धा सोडवणं झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला स्कोर्स पाहू शकतो पूर्णपैकी पूर्णता आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. त्यानंतर बघा आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचा आहे. तर गायडेड डू इट युअर सेल्फवर क्लिक करा आणि त्यानंतर यातून स्टार्ट करा. तर यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न स्टार्ट करा. इन द डिस्प्ले एक्सेल टेम्पलेट सिलेक्ट द एंटायर सेल रिसिप्ट, then select the set print area setting using पेज लेआउट टॅब, पेज सेटअप ग्रुप अँड प्रिंट एरिया म्हणत आहे. तर पहिले आपल्याला पूर्ण हे रिसिप्ट सिलेक्शन करून घ्यायचं आहे. पूर्ण रिसिप्टला सिलेक्शन करून घ्या. अशा प्रकारे जेवढी रिसिप्ट आहे तेवढी आपल्याला अशा प्रकारे रिसिप्ट सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पेज सेटअपच्या ग्रुपमध्ये जायचं आहे. त्यानंतर प्रिंट एरियावर क्लिक करा आणि सेट प्रिंट एरियावर क्लिक करायचं आहे. एवढे स्टेप्स करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. ओके करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स लावायचा आहे. ओपन अँड एक्सेल वर्कबुक, सिलेक्ट ब्लँक वर्कबुक अँड एंटर द सेल्स रिसिप्ट इन द B1 सेल युजिंग फाईल टॅब अँड न्यू बटन म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर कशा प्रकारे सोडायचं याला. ओपन अँड एक्सेल वर्कबुक म्हणत आहे. तर एक एक्सेलची शीट आपल्याला ओपन करण्यासाठी स्टार्ट बटनावर क्लिक करा आणि या लिस्टमधून आपल्याला MS एक्सेलवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय म्हटलेलं आहे, ब्लँक वर्कबुक घ्यायचं आहे. त्यानंतर ब्लँक वर्कबुक घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये B1 या सेलमध्ये कोणतं शब्द नाव टाईप करायचं आहे बघा. तर सेल्स रिसिप्ट. तर यामध्ये आपल्याला सेल्स रिसिप्ट हे नाव टाईप करा किंवा याच्यातून आपल्याला कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. इथून सिलेक्शन करा. अशा प्रकारे मी कॉपी करत आहो. कॉपी करून घ्या. B1 मध्ये जाऊन त्याला पेस्ट करा किंवा डायरेक्ट तुम्ही टाईपसुद्धा करू शकता. त्यानंतर बाहेर क्लिक करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न स्टार्ट करा याच्यामधून. त्यानंतर बघा इन द गिवन एक्सेल शीट सिलेक्ट सेल B3 अँड चेंजेस इट फॉन्ट साइज टू 24 अँड ऑल्सो अप्लाय स्टँडर्ड डार्क ब्लू टेक्स्ट कलर इन इट युजिंग होम टॅब फॉन्ट ग्रुप म्हटलेला आहे. तर याचं उत्तर बघा कशा प्रकारे सोडवायचं आहे. सेल B3 ला सिलेक्शन करायचं आहे. तर सेल B3 ला सिलेक्शन करा. अशा प्रकारे
त्यानंतर त्याची साईज 24 करा म्हणत आहे. साईजमध्ये जा आणि जी साईज 24 करा. साईज 24 केल्यानंतर त्याचा कलर कोणता करायचा आहे, डार्क ब्लू करायचा आहे. तर कलरच्या ऑप्शनमध्ये जा आणि जे कलर डार्क ब्लू सांगितलेला आहे तर यातून आपल्याला डार्क ब्लू कलरवर क्लिक करा. कलरमध्ये जा आणि यातून या ठिकाणी डार्क ब्लू दिलेला आहे तर यातून डार्क ब्लू करा अशा प्रकारे. आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर चौथा प्रश्न स्टार्ट करा याच्यातून. In the display sheet, insert any picture in cell B2 using insert tab illustration group म्हटलेलं आहे. तर यामध्ये बघा आपल्याला कोणतेही एक चित्र इन्सर्ट करा म्हणत आहे. तर या ठिकाणी क्लिक करा. इन्सर्टवर जायचं आहे. पिक्चरवर जा. पिक्चरवर गेल्यानंतर याच्यातून कोणतेही पिक्चर घ्यायचं आहे आणि त्यानंतर इन्सर्ट बटनावर क्लिक करा अशा प्रकारे. आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. शेवटचा प्रश्न स्टार्ट करायचा आहे. In the given Excel sheet, apply the standard blue font color to the text sales receipt using the home tab font group font color menu item म्हटलेला आहे. तर आपल्याला दिलेल्या MS Excel फाईलमध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा, अप्लाय द स्टँडर्ड ब्लू फॉन्ट कलर म्हणत आहे. तर सेल्स रिसिप्ट या नावाला सिलेक्शन करा. सिलेक्शन केलं त्यानंतर इथे फॉन्ट कलरमध्ये जा आणि फॉन्ट कलरमध्ये गेल्यानंतर आपल्याला कोणता फॉन्ट कलर करायचा आहे, स्टँडर्ड ब्लू कलर. तर यातून आपल्याला स्टँडर्ड ब्लू कलर घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवणं झालेलं आहे. त्यानंतर याच्यातून एंड एक्झामवर क्लिक करा. त्यानंतर येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपला स्कोर आजच्या डेटमध्ये पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे तर याच्यावर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला स्टार्ट करायचं आहे. तर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, विल फिलिंग अन ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म यू टाईप युअर नेम युझिंग अ डिव्हाइस विथ की विच डिव्हाइस आर यू युझिंग म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ऑप्शन 2 आहे, कीबोर्ड. त्यानंतर सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. यू आर चॅटिंग विथ अ फ्रेंड ऑन युअर फोन इन्स्टेड ऑफ अ फिजिकल कीबोर्ड. यू यूज की डिस्प्ले ऑन द स्क्रीन. व्हॉट टाईप ऑफ कीबोर्ड इज धिस म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर व्हर्च्युअल कीबोर्ड आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. Ravi is typing his homework on a desktop computer with a separate large keyboard. Which type of keyboard is this म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ट्रेडिशनल कीबोर्ड आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. यू आर ड्रॉइंग इन MS Paint by moving a device on the table. The pointer move on the screen as you move your hand. Which device are you using म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर माऊस आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. On an ATM you select option by touching the screen directly. Which input device is being used म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर असणार आहे टचस्क्रीन्स आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. युअर गेम कन्सोल हॅज अ स्मॉल बॉल दॅट यू रोल विथ युअर थम्स टू मूव द पॉइंटर. व्हॉट इज दिस डिव्हाइस म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर ट्रॅक बॉल आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. You are playing a VR game that responds to your body movement. Which input device is being used म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर मोशन सेन्सिंग डिव्हाइस आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. While playing a computer game, you use handheld device with multiple buttons and sticks to control the game. What is this device म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर गेम पॅड आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. You move your finger on a small built-in pad on your laptop to move the pointer. Which device is this म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर टचपॅड आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. While making an online payment, you scan a QR code using a device connected to your computer. Which input device is this म्हणत आहे. तर याचं उत्तर बघा. तर याचं उत्तर बारकोड स्कॅनर आहे. सेव्ह नेक्स्टवर क्लिक करा. एंड एक्झामला इथेतून येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कम्प्लिशन टेस्टसुद्धा सोडवणं झालेलं आहे आणि इथे स्कोर्स आपला पूर्ण आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इराय सेशन 27 सोडवायचं आहे.